आयोजित नॅशनल सेमिनार इंडियन नॉलेज सिस्टीम अँड मल्टीडिसिप्लिनरी होलिस्टिक एज्युकेशन इन इंडिया आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बालमुकुंद पांडे सर, त्याचप्रमाणे या संस्थेचे चेअरपर्सन सतीश माने सर आणि आता की नोट ॲड्रेस आपल्यापुढे देणारे माझे मित्र अवनीश पाटील सर, प्रमिला माने मॅडम, राधाकृष्ण जोशी सर आणि सन्माननीय व्यासपीठ. इंडियन नॉलेज सिस्टीम ही आता अलीकडे हा शब्द आपल्याला बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळत आहे. हा शब्द तसा पूर्वीपासूनच प्रचलित आहे, पण जसा NEP मध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आला त्यानंतर मात्र आपले डोळे उघडले आणि आपण इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणजे काय, भारतीय ज्ञान आणि परंपरा काय आहे याच्याकडे जरा डोकावून बघू लागलो. आणि मग त्या निमित्ताने आपण वेगवेगळी व्याख्यानं आयोजित करू लागलो आणि तसंच हे राष्ट्रीय चर्चासत्र इथं आयोजित केलं. त्याबद्दल मी इतिहास अभ्यास मंडळाच्या वतीनं या महाविद्यालयाचं अभिनंदन करतो. आता एक विस्तृत संकल्पना आहे जी आपणाला समजावून घेण्याची आवश्यकता आता निर्माण झालेली आहे. ही जुनीच परंपरा आहे, पण आपण लक्ष दिलं नव्हतं. पण आता या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपल्या देशाचा इतिहास किंवा आपल्या देशामध्ये काय चांगल्या रूढी परंपरा आपल्या काय होत्या, तर भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये विविधतेतून एकता दिसते. आपण बघा की प्रत्येक देशाला एक एक काहीतरी समान धागा असतो. जपानमध्ये बघा तो एकसारखी सगळी दिसतात. आफ्रिकेमध्ये सगळे एक पॅटर्न, त्याचा वांशिक त्यांचा एक भाग दिसतो. अमेरिकेमध्ये गेला तर तसे ते दिसते सगळे. पण एक भारत असा देश आहे की तुम्हाला पावला पावलाला वेगवेगळी माणसं दिसतात. आणि विशेष असं आहे की जगामधल्या प्रत्येक देशाच्या संस्कृती जवळपास सारख्या आहेत, पण भारतामध्ये इतक्या संस्कृती एकत्र नांदतात. आणि जर ह्या संस्कृती एकत्र नांदल्या नसत्या तर कदाचित रशियासारखा भारत देखील फुटला असता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये फुटून निघण्याचा अधिकार दिला नाही आपल्याला, आणि त्यामुळं आपण फुटून निघू शकत नाही. आणि ही संस्कृती आपण एकमेकांच्या मध्ये आता जुळून घेतलेलं आहे या संस्कृतीला. आता मी थोडं आपला आवडता विषय खाद्य संस्कृतीकडे येतो. सगळ्यांना माहित आहे की ज्या वेळेला सिलेंडर तुमच्या घरात यायला लागला, अलीकडच्या मुलाला ते असं म्हटलं जातं की लहान मुलग्याला अलीकडे विचारलं पुण्या मुंबई मधल्या दूध कोण देते, गवळी देतो म्हणतो. त्याला माहित नाही म्हैस दूध देते, त्याला एवढंच माहित आहे की गवळीहून दूध देतो. तशा पद्धतीनं आपण पूर्वीपासून बघत होतो की अलीकडची पिढी बघते की आई गॅसवर स्वयंपाक करते, आपल्याला देते. त्यांना चूल ही संकल्पनाच माहित नाही. आणि मग आता तुम्ही हळूहळू बघाल ह्या 4-5 वर्षामध्ये हॉटेलच्या बाहेर बोर्ड लावलेला असतो, चुलीवरील मटण मिळेल, चुलीवरील भाकरी मिळेल. बरोबर आहे ना? मी परवा कोल्हापुरात बघितलं, चुलीवरचा फरसाण मिळेल, आहे ना? आता एवढंच राहिले, आम्ही सगळं खाऊन चुलीवर बसायचं तेवढं. मग चूल कुठली? आता काय हिचा उदो सुरू झाला या चुलीचा? ही काही नव्हती का? होती. तिच्या माध्यमातूनच आपण ते तिथलं चुलीवरचं खाऊनच इथपर्यंत आलेलो आहे. पण ही मध्ये कुठं का गायब झाली. आणि मग आता परत
आपण म्हणायला लागलो की चुलीवरचं पौष्टिक असतं, चांगलं लागतं. हो आहे, पूर्वीपासून आहे. मधल्या पिढीला त्याची कल्पना नव्हती, पण आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्याला भारतीय संस्कृतीचं जर अस्तित्व टिकवायचं असेल तर परत एकदा आपल्या रूढी परंपरा संस्कृती यांना उजाळा देणं गरजेचं आहे. अन्यथा काळाच्या ओघात आपल्या रूढी परंपरा आपण विसरून जाणार आहोत. आणि खरोखरच मला बरं वाटलं की परत एकदा न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आणि परत एकदा आपल्या या सगळ्या गोष्टींना उजाळा मिळायला लागला. आम्ही तरी इतिहासच्या आमच्या सिलेबसमध्ये पोवाडा, भारूड, तमाशा असं सगळं महाराष्ट्रातली जी परंपरा आहे, सांस्कृतिक परंपरा, तिचा अंतर्भाव केलेला आहे. नाहीतर अलीकडच्या मुलांना पोवाडा म्हणजे काय, तमाशा म्हणजे काय, भारूड म्हणजे काय माहित नाही. त्यांना फक्त 3 गोष्टी माहित आहे की व्हॉट्सअप, इन्स्टा आणि फेसबुक. त्याच्या पुढे ती चाललेली नाही आहे. म्हणून त्यांना आपण परत एकदा हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मला आता फार बरं वाटलं की पांडे सरांनी अतिशय छान हिंदी भाषेमध्ये, सर तुमचं कौतुक करतो, आम्हाला अशी हिंदी भाषा येत नाही. आमच्या महाराष्ट्रीयन लोकांना हिंदी भाषा येत नाही. आमचं आपलं ऐसा पळ्या धापदिशी पळ्या. आमची मातृभाषाच मराठी हो, पण तुम्ही अतिशय छान हिंदीमध्ये सगळ्यांना कळेल असं सांगितलं. आणि हेच विशेष आहे, आपण पूर्ण माहिती सगळी दिली. पाठक सरांनी सुद्धा मराठी भाषेमध्ये आपल्याला इंडियन नॉलेज सिस्टीम विषयी सांगितलं. आणि आता माझे मित्र डॉक्टर अवनीश पाटील सर, जे इतिहास विभाग प्रमुख आहेत शिवाजी विद्यापीठातले, ते तुम्हाला अतिशय चांगल्या शब्दामध्ये त्याची मांडणी करतील याची मला खात्री आहे. आणि ही दिवसभर अशी चर्चा सुरू राहील. एक ह्या भारतीय ज्ञान परंपरेला आपल्या महाविद्यालयानं व्यासपीठ इथं उपलब्ध करून दिलं आणि सर्वांनी सकारात्मक पद्धतीने याच्याकडे बघायला पाहिजे. असं म्हणायला नको, आपण माहित आहे की आयुर्वेद जुनच आहे, पण परत आता सगळे तिकडे वळलेले. ॲलोपॅथीचा उपयोग होईना झाला, साईड इफेक्ट व्हायला लागले, म्हणून आम्ही परत आयुर्वेदाकडे चाललो. योग जुनच आहे, परत एकदा तिकडे आलो. म्हणजे थोडक्यात जे आहे ते आपल्या कृतीमध्ये आणण्याचं आपण काम करत आहोत. आणि नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यामध्ये हे इंडियन नॉलेज सिस्टीम अतिशय महत्त्वाची भूमिका बजावेल. आणि आपण आपलं कर्तव्य आहे की आपल्या सर्व समाजातील घटकापर्यंत हे ज्ञान आपण पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या हातामध्ये घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि निश्चितच हे चर्चासत्र यशस्वी होईल अशा आशावाद असा व्यक्त करतो. आणि मी चर्चासत्राला खूप खूप शुभेच्छा देतो. तसंच मला इथं आपण बोलवलं त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सर.